नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नाशिक फाटा ते मोशी आणि किवळे जंक्शन ते माळुंगे बालेवाडी स्टेडियम पर्यंत नवीन तयार होणारा 8 लेनचा एलिव्हेटेड मार्ग याचा एक अपडेट बघणार आहोत। हा एलिव्हेटेड मार्ग कसा असणार आहे आणि कोणत्या ठिकाणाहून जाणार आहे याविषयी संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या आपल्या चॅनलवर असेच अपडेट येत असतात तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि आपण आपल्या टेलिग्रामला लवकर जॉईन व्हा। त्या ठिकाणी असे अपडेट आपण टाकत असतो, त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। मित्रांनो, पुणे ते नाशिक महामार्गावर होणारी वाहतूक कोंडीची समस्या सुटावी याकरिता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून 8 लेनचा एलिव्हेटेड मार्ग तयार केला जाणार आहे। शहरातील या मार्गावर नाशिक फाटा ते मोशी येथील आराखड्याचे प्रेझेंटेशन देखील प्राधिकरणाकडून महापालिका भवनातील आयुक्त दालनात गुरुवारी करण्यात आले। पुणे ते नाशिक महामार्गावरील कासारवाडी, भोसरी, मोशी या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी आणि भविष्यामधील नियोजन या सादरीकरणाच्या माध्यमातून मांडण्यात आले। तयार केला जाणारा हा एलिव्हेटेड मार्ग 8 लेनचा असणार असून त्यामध्ये दोन्ही बाजूंना 2 लेन सर्व्हिस रोड सह सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्याचे 4 किंवा 6 लेनमध्ये सुधारणा केली जाणार आहे। एवढेच नाही तर सिंगल पिलर वर टायर 1 येथे एलिव्हेटेड फ्लायओव्हरचे बांधकाम करण्यात येणार आहे। तसेच किवळे जंक्शन ते म्हाळुंगे बालेवाडी स्टेडियम पर्यंत 8.6 किलोमीटर अंतरावर एलिव्हेटेड कॉरिडॉरची निर्मिती करण्यात येणार आहे। या ठिकाणी वाहतूक कोंडी टाळता यावी याकरिता वरून 4 आणि खालून 4 लेन असणार आहेत। त्यामुळे देहू रोड, किवळे, पुनावळे, ताथवडे, भूमकर चौक आणि वाकड मधील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे। एवढेच नाही तर मुळा नदीच्या उजव्या बाजूला 3 लेन वाढवण्यात येणार आहेत। आता नाशिक फाटा ते मोशी हा एलिव्हेटेड मार्ग कसा असणार आहे तर मित्रांनो, शहरातून जाणाऱ्या नाशिक फाटा ते खेड या 29.81 किलोमीटर एलिव्हेटेड कॉरिडॉरचे सादरीकरण करण्यात आले। यामध्ये 8 पदरी रस्ता, मेट्रो लाईन, रॅम्प आणि सर्व्हिस रोडचा समावेश असणार आहे। या कॉरिडॉरमुळे पुण्याच्या दिशेने जे काही वाहने येतील त्यांना कुठल्याही अडथळा विना चाकणच्या दिशेने जाता येणार आहे। तसेच नाशिक फाट्यापासून ते मोशी पर्यंत जे काही स्थानिक प्रवासी जातात त्यांच्यासाठी काही ठिकाणी रोड रॅम्प डाऊन वरून जाण्याची सुविधा देण्यात येणार आहे। तसेच पुणे विमानतळावरून चाकणला जाण्यासाठी मार्गिका असणार आहे। तर मित्रांनो, यावर तुमचे काय विचार आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।